नवनाथाबा वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यामधले असे कुठलेही मतभेद नव्हते, नाहीत आणि असायचा प्रश्न नाही. आणि जरी असलेच मतभेद तर सार्वजनिक ठिकाणी आम्ही बोलण्या एवढे आम्ही बेजबाबदार पण नाही आहोत. त्यामुळं आम्ही दोघं कोण आहोत? आम्ही कुठल्या आमदाराची खासदाराची पोरं आहोत का? आम्ही कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी आहोत का? आम्ही कुठल्या आजी-माजी आम्ही कुठल्या खूप मोठ्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करत आहोत का? नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधली पोरं आहोत. जी लोकं ज्या महाराष्ट्रातल्या जबाबदार नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, विरोधी पक्षनेत्यांनी, पक्षाच्या प्रमुखांनी जी भूमिका घ्यायला हवी होती, कारण तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा, मंत्रिपदाचा, मुख्यमंत्रीपदाचा आणि तुमच्या पक्षाचा बेस आमच्या वाड्या, वस्त्या, तांड्यावरनं जातो. तुम्हाला आमच्या दारामध्ये मत मागायला यायचं आहे. याची जाणीव असू द्या, याचं भान असू द्या. कोण जर मोर्चानं झुंडीनं तुमच्याकडे येत असेल आणि तुमची काहीतरी मागणी तुमच्याकडून मान्य करून घेत असाल आणि आमच्या नरडीचा घोट घेतला जाणार असेल तर सावध असा. हे सांगायसाठी आज आमची काही ठराविक पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये कुठेही जी काय 1-2 दिवसामध्ये आणि ह्या गोष्टी 4-5 वेळा झालेल्या आहेत. यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, आजही नाही आहेत त्यांची उत्तरं. माझं सकाळचं स्टेटमेंट आहे, सकाळी 6 वाजता मी म्हटलोय की जरांगेंची गोरगरिबाची भाषा अपिलिंग भाषा आहे, पण त्याला ओबीसी जबाबदार आहेत असं म्हणत असेल तर ते 100% चूक आहे. ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरातल्या पोराला नोकरी मिळणार आहे, प्रत्येकाच्या घरातला कलेक्टर होणार आहे असं जर काही जरांगे मराठा समाजाला सांगत असेल तर ते 100% चूक आहे. आणि जर मराठा समाज जरांगेच्या म्हणण्यानुसार जर ओबीसी मध्ये जर इन्क्लूड झाला असेल तर गावगाड्यातला छोटा 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 घटक तो त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे या प्रश्नाचं उत्तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब, तुम्ही कारखानदारांचं, वतनदारांचं, कॉन्ट्रॅक्टरांचं राज्य चालवू नका, पैसेवाल्यांचं राज्य चालवू नका, दरोडेखोरांचं राज्य चालवू नका. या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या 50 ते 60% ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या हिताचं संरक्षण करा. तुम्ही जी शपथ घेऊन त्या पदावर पोहोचलाय, महाराष्ट्राच्या एकतेची, अखंडतेची, एखाद्या कम्युनिटीबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही, अपपरभाव बाळगणार नाही, म्हणून तुम्ही संविधानाची शपथ घेतली. त्या संविधानाची आठवण मी आज तुम्हाला करून देतोय. कोण झुंडीनं आला म्हणून गावगाड्यातला मायक्रो घटक त्याचं जर आरक्षण इथलं संपलं जाणार असेल तर तुम्ही त्या शपथेचा भंग करताय, तुम्ही बेजबाबदार वागताय. आज एक समिती गठीत झाल्याचं मी ऐकलं. का हो, तुम्ही आमच्या ओबीसीच्या भटक्यांच्या प्रश्नावरती वर्ष भटक्याला कास्ट सर्टिफिकेट भेटत नाही. ओबीसी मधल्या एखाद्या बांधवाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं म्हणलं, व्हॅलिड करायचं म्हणलं, वर्ष 2-2 वर्ष जातात. त्याच्यावर तुमची आजपर्यंत एकही समिती गठीत झाली नाही. तुम्ही शिंदे समिती नेमता, तिला मुदतवाढ देता, बोगस सर्टिफिकेट वाटता, शासनातर्फे टेबल लावले जातात. हे न्यायाचं राज्य आहे. सर्टिफिकेट मागणी केली जाते, कागदपत्रांची पडताळणी केली जाते, मग सर्टिफिकेट इश्यू होतं आणि इश्यू झालेलं सर्टिफिकेट व्हॅलिड का इनव्हॅलिड बघण्यासाठी एक स्वायत्त संस्था असते. त्याच्यामध्ये कुठल्याही शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधीचा इंटरफेरन्स त्याच्यात चालत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्टिफिकेट वाटली, आम्ही लाखो वाटली, आम्ही शिंदे समिती, काय चाललंय? असं असू शकतं? हे माझ्या ओबीसी बांधवांना आम्ही समजावून सांगणार आहोत.